वाढदिवसानिमित्त त्यांना अभिष्ट चिंतन करण्यासाठी उपस्थित विविध संघटनांचे प्रतिनिधी, महिला कार्यकर्त्या आणि उपस्थित मित्रांनो, वास्तविकता मला आणखी 2 ठिकाणी जायचं आहे आणि मी खूप घाईमध्ये आहे, परंतु भंतेजींचा वाढदिवस आहे आणि ते नागपुरात असताना त्यांना शुभेच्छा द्यायला येऊ नये असं होणार नाही आणि त्यामुळे मी सकाळपासून विचार करत होतो की त्याचा कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मी लगेच या ठिकाणी शुभेच्छा द्यायला तर नाही. पण हर्षवर्धनजी यांचं परिचय जो आहे तो केवळ नागपूरकरांना नाही तर संपूर्ण भारतामध्ये आज सगळीकडे लोक त्यांना ओळखतात. याचं महत्वाचं कारण असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ला नागपूरला धम्मदीक्षा दिली आणि संपूर्ण बौद्ध धम्म जो आहे तो जगाच्या नकाशावर पोहोचवण्याचं कार्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि त्या सगळ्या बौद्ध संस्कृतीमध्ये बौद्ध गयेला विशेष महत्व आहे. परंतु ही बौद्ध गया जी आहे ती बौद्धांच्या हातात नाही. आजही ती स्थिती आहे. सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला की ही बाब सर्वोच्च न्यायालयाच्या ज्युडिशियल मध्ये नाही आहे, अगोदर तुम्ही हायकोर्टात जा आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयामध्ये या. त्यामुळे आपल्या लढाईचं एक मोठं नैतिक धैर्य जे आहे त्या निर्णयामुळे खचलेलं आहे. परंतु अशा एक प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिथे संपूर्ण बौद्ध गया हे दुसऱ्याच्या हातामध्ये आहे, अशा स्थितीमध्ये या देशातील एक बौद्ध भिक्षू आहे जो अत्यंत निर्धारण आपल्या ताकदीनं बौद्ध गयेमध्ये आपला पाय ठोकून बसलेला आहे आणि ही बौद्ध गया जी आहे ही बौद्ध गया ही बौद्धांची आहे असा संदेश जो पूर्ण भारतामध्ये देतो. त्या बौद्ध भिक्षूचं नाव आहे हर्षवर्धन. आणि म्हणून संपूर्ण भारतामध्ये ज्यांना ज्यांना बौद्ध गयेला जायचं असेल, मग ते कोणत्याही पॉलिटिकल पार्टीचे नेते असतील, कार्यकर्ते असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, बौद्ध गयेमध्ये जर कोणी आपला बौद्ध भिक्षू असेल तर ते एकमेव नाव सगळ्यांच्या तोंडावर येते, ते भंते हर्षवर्धन यांचं. भारतामध्ये सगळ्या स्टेटमध्ये जेवढे म्हणजे भगवान गौतम बुद्धाने बौद्ध धर्माचा प्रचार जो आहे तो बौद्ध गयेतून त्यांना बुद्धत्व प्राप्त झालं. पण सगळ्यात बौद्धांची संख्या जी आहे ती सगळ्यात कमी जी आहे ती बिहार राज्यामध्ये. विशेषतः बौद्ध गयामध्ये पूर्ण बौद्ध गया जी आहे त्या बौद्ध गयेमध्ये बौद्धांची संख्या जर आपण पाहिली तर ती फार अत्यल्प आहे. म्हणजे त्याला हजाराच्याही आकड्यामध्ये ती सांगता येणार नाही. अशा बौद्ध गयेमध्ये जिथे सर्वस्व मॅनेजमेंट कमिटी पासून सगळे पूर्ण यंत्रणा ही अबौद्धांच्या हातामध्ये आहे, अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणीही तिथे बौद्धांच्या हातामध्ये देण्याची आवाज एखादा बौद्ध भिक्षू तिथे उचलतो, त्यामुळे त्या बौद्ध गयेमध्ये त्या बौद्ध भिक्षूवर हल्ले झाले, त्याला मारहाण झालेली. तो पूर्ण बौद्ध गया परिसर तिथे मी आता जवळपास 3-4दा व्हिजिट दिली. ते जे लोकल डॉन असतात त्या डॉन लोकांच्या हातामध्ये ते आहे आणि ते सगळे डॉन हिंदू धर्माचे कट्टर पुरस्कर्ते आहेत. आणि मग असा एखादा बौद्ध भिक्षू असा कोणी आवाज उचले तर त्याच्यावर हल्ले होतात, त्याला बौद्ध गयेतून हाकलून लावलं जातं की तुम्ही ह्या भूमीवरून असा कुठेही नारा लावायचा नाही आणि कुठेही तुम्ही असं अशी मागणी करायची नाही. अशा परिस्थितीमध्ये जिथे कोणीही बौद्ध गयेचा उच्चार करणार नाही त्याच्या स्वातंत्र्याबद्दल किंवा त्या बिहाराच्या स्वातंत्र्याबद्दल, अशा बौद्ध गयेमध्ये किती हल्ले झाले, किती संकट आली, तरी त्या संकटाशी मुकाबला करत करत ही बौद्ध गया ही बौद्धांची आहे
आणि बौद्ध भिक्षूंना ह्या बौद्ध गयेमध्ये आश्रय मिळाला पाहिजे आणि बौद्ध भिक्षूंना या ठिकाणी सन्मान मिळाला पाहिजे अशी लढाई लढणारा एकच बौद्ध सैनिक मी पूर्ण बौद्ध गयामध्ये पाहिलेला आहे. त्याचं नाव हर्षबोधी आहे. हे मी या ठिकाणी अत्यंत अभिमानाने सांगतो. आणि म्हणून आज त्यांचा जेव्हा या ठिकाणी वाढदिवस होतो त्यांच्याबद्दल अनेक गोष्टी आपण या ठिकाणी सांगू शकतो. त्यांची पर्सनॅलिटी पाहिली तर असं वाटतं की इतका धिप्पाड आणि इतका स्मार्ट बौद्ध भिक्षू तुम्ही पाहिला का कधी? कोणत्याही विहारामध्ये गेला, कोणत्याही अधिकाऱ्याच्या कॅबिन मध्ये गेला की तो अधिकारी उठून उभा राहतो की कोण आलेला आहे. इतकी त्याची पर्सनॅलिटी म्हणजे बुद्धाची जशी पर्सनॅलिटी होती की बुद्ध कोणापुढे असा उभा झाला राजा महाराजा पुढे तर ते राजे महाराजे त्यांच्याकडे पाहूनच गर्वगळीत व्हायचे. तशा पद्धतीची बनते हर्षबोधी यांची पर्सनॅलिटी आहे. कोणत्याही अधिकाऱ्यांच्या कॅबिन मध्ये गेले किंवा कुठेही गेले किंवा एखाद्या न्यायाधीशाकडे गेले तरी सुद्धा त्यांच्या पर्सनॅलिटीवर भारून जाणारे लोक आहेत. आणि म्हणून हा व्यक्ती जो आहे ज्यांच्यामध्ये निर्धार आहे, ज्यांच्यामध्ये ताकद आहे आणि अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याची क्षमता आहे आणि प्रवाहाच्या दिशेनं पोहोच जाऊन एक प्रकारे मंजिल गाठण्याची जे सामर्थ्य लागतं ते सामर्थ्य या बनते हर्षबोधीमध्ये आहे. आणि म्हणून त्याचा सकारात्मक फायदा जो आहे तो बौद्ध समाजाने घेण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टिकोनातून बनते हर्षबोधीजी यांच्यावर खूप वेळपर्यंत बोलता येईल. वेळ फार कमी आणि लोक या ठिकाणी बोलणार आहेत. बनतेजींचा जो निर्धार आहे, बनतेजींची जी प्रज्ञा आहे, बनतेजींची जी गुणवत्ता आहे, बनतेजींचं जे कौशल्य आहे याचा वापर जो आहे भगवान गौतम बुद्धाचा धर्म जो आहे, धम्म जो आहे तो लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण त्याचा करून घेतला पाहिजे. आणि त्यांचे हात, त्यांचे विचार, त्यांचं तत्वज्ञान आपण सगळ्या लोकांनी त्या ठिकाणी मजबूत केलं पाहिजे अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण ज्यांना खऱ्या अर्थाने गुरु मानू, गुरुपौर्णिमेच्या दिवशी जर आपला वाढदिवस येत असेल तर हा किती एक योगायोग आहे. भगवान गौतम बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये गुरुपौर्णिमेला फार महत्व आहे. त्या गुरुपौर्णिमेला बनते हर्षबोधी यांचा वाढदिवस येणं हा एक मला असं वाटते की बौद्ध धर्मामध्ये फार एक मोठा योग आहे, योगायोग आहे असं आपण समजूया. मी बनते हर्षबोधी यांना अभिष्ट चिंतितो. त्यांना 100 वर्ष तरी जगो आणि जेव्हा त्यांची 100वी साजरी होईल त्या कार्यक्रमाला तुम्ही मला भाषण करण्यासाठी बोलतो अशी तथागताच्या चरणी मी या ठिकाणी प्रार्थना करतो. त्यांना आरोग्य लाभो, संकटाशी मुकाबला करण्याची शक्ती त्यांना तथागत दो आणि त्यांच्या सगळ्या इच्छा बनतेजीला कधी वैयक्तिक इच्छा आकांक्षा नसतात परंतु त्यांच्या ज्या सामाजिक आकांक्षा आहेत, त्यांच्या ज्या धार्मिक आकांक्षा आहेत ते पूर्ण करण्याची शक्ती, ताकद त्यांना तथागत देव अशी या ठिकाणी तथागताच्या चरणी प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो आहे. जय भीम, जय भारत.